नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याच्या भाषण मालिकेच्या या प्रांतामध्ये आपण शिरलो आहोत. आज त्याचं 125वं पुष्प मी आपल्यासमोर सादर करतो आहे. विषय असा कुठला ठरलेला नाही. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. आपल्या सद्गुरूचा आश्रय असेल तर माणूस अतिशय आनंदात त्याचं आयुष्य पार पाडू शकतो. याचं मी स्वतः एक उदाहरण आहे. आनंदी कसं राहावं, काय उपाय करावेत, काय काय काळजी घ्यावी, काय करावं काय करू नये, याचे काही थोडे नियम माझ्या आयुष्यात मी पाळले आणि त्यामुळे मी जगातला एक अतिशय आनंदी असा माणूस आहे. जे काही माझ्या मनात येईल ते मी करून पाहतो. मी कुठल्याही गोष्टीने कधी निराश होत नाही. मी गाणं शिकलो नाही, परंतु मी गाणं म्हणतो. मी अत्यंत उत्तम पोहणारा आहे. अगदी स्टेट लेवलपर्यंत पार्टिसिपेट केलेलं आहे. धाडस माझ्या अंगात आहे. नागपूरपासून कोल्हापूर, कोकण ह्या सगळ्या याच्यात मी सहकुटुंब मोटरसायकलवर अनेक वेळा फिरलो आहे, गेलो आहे. या सगळ्या मागे कुठेतरी माझ्या सद्गुरूंची माझ्यावर अत्यंत कृपा आहे, म्हणून हे सगळं होतं. याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी अतिशय सामान्य माणूस आहे याची मला जाणीव आहे. आणि ही जाणीव असल्यामुळंच मला कधी कुठे अहंकाराने स्पर्श केला नाही. आनंदी राहायचं असेल माणसाला तर त्याला कुठलाही अहंकार नको. मी अमका, मी तमका, माझी एवढी संपत्ती, माझी एवढी सुंदर बायको, माझा अमुक, माझा तमुक, हे ज्याच्या मनात येतं तेवढ्या त्याच्या मागे काळज्या लागतात. पैसेवाले लोक पाहिलेत तुम्ही, खूप पैसेवाले, तर ते कधी फार मोठे सुखात आहेत असं दिसत नाही. त्यांना काळजी असते. पैसा जेवढा आहे तोही तितकाही त्यांना कमी पडतो. आणखीन ही हाव कधी संपत नाही माणसाची, कुठलीही असो. कामिनी, कांचन, कीर्ती हे 3 प्रमुख शत्रू आहेत आपल्या आनंदातल्या. आणि आपल्या मनात अनेक प्रकारच्या कल्पना साठलेल्या असतात. या सगळ्या कल्पना आपल्या घात करत असतात. आपण एक स्वतःचं एक स्टँडर्ड ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे वागण्याचा आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि यामागे कुत्रा मागे लागल्यासारखं आपल्याला धावावं लागतं. सुख कुठे दिसत नाही. आपल्या सावली मागं जसं धावलं की ती सावली कितीही पुढे गेलं तरी ती तुमच्याही पुढे असते. त्यामुळे सावलीला शिवायचं असेल, सावली तुमच्या मागे यावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही उलटे चालायला शिका, दुःख पचवायला शिका. ही सावली तुमच्या आपोआप, तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवली तेव्हा ती तुमच्या मागे येते. तशी दुःखाकडे पाठ फिरवायला शिका. अरे आयुष्यात तुम्हाला काय नाही दिलं परमेश्वराने. परमेश्वर कधी भेदभाव करत नाही. ते जनावर असो, माणूस असो, श्रीमंत असो, गरीब असो, या सगळ्यांना त्यांनी सारखंच दिलेलं आहे. अगदी जनावरांना सुद्धा तसंच दिलं आहे. तीच दृष्टी, तीच ऐकण्याची सगळी इंद्रिय, पाहण्याची इंद्रिय, श्वास घेण्याची इंद्रिय, आतली शारीरिक प्रक्रिया पाहाल तर ती सुद्धा आपल्या आणि जनावरांच्या प्रक्रियेमध्ये फार काही फरक नाही आहे. आपल्याला वाटतं आपण खूप विचार करतो, पण खरंच आपण विचार करतो आणि ते करत नाही असं आहे का? त्यांनाही भीती आहे, त्यांनाही भूक आहे, त्यांना हे कामक, क्रोध सगळं काही आहे. जे तुम्हाला येते त्यांनाही आहे. परंतु एक गोष्ट आहे, ती उद्याची कधी फिकीर करत नाही. उद्या शिकायला मिळेल का नाही, उद्या खायला मिळेल का नाही, म्हणून मी आज साठवून ठेवतो, ही जी आपल्यामध्ये वृत्ती आहे ती त्यांच्यात नाही. आणि त्यामुळे कदाचित ते जास्ती सुखी असतील. त्यांना उद्याची काळजी नाही. ते नेहमी वर्तमानात राहतात. तुम्ही थोडेसे वर्तमानात राहून पहा. वर्तमानात राहणं सोपं नाही. मोठ्या मोठ्या संतांनी हे सांगितलं की वर्तमानात राहा, तटस्थ राहा. तटस्थ राहायचा अर्थ काय? जो माणूस तटस्थ राहिला त्याला सुखदुःख समान राहतील.
त्याला उंच नीच असं काही राहणार नाही. परंतु तथाकथित विद्वान जर आपण पाहिले, हुशार माणसं जर पाहिले, तर एक प्रकारचा अहंकार नकळत त्याने येतो. सगळी धार्मिक माणसं पहा, त्यांनी अहंकार टाळायला पाहिजे. त्याच धार्मिक माणसांच्यात सगळ्यात मोठा अहंकार असतो. मी गुरुचरित्राची इतकी पारणं केली, असं सोहळं पाळतो, तसं करतो, हे जे सगळं आहे, हा सगळा अहंकाराचा भाग आहे. माणूस जेवढा मोठा होईल तेवढा तो नतमस्तक व्हायला पाहिजे. आणि हे नतमस्तक होणं, जिथे कुठेही ॲडजस्टमेंट करायची असेल तिथे आपण खाली पाहावं, ही वृत्ती आपल्याला निर्माण करावी लागते. माझ्या आयुष्यात काय मी दुःख पाहिले नाहीत असं नाही. भरपूर दुःख पाहिली, भरपूर गरिबी पाहिली. एक वेळ माझ्या आयुष्यात अशी होती की रोज एक 8 पैशाचं ताक आणायचं, त्याची कढी करायची, 2-4 पोळ्या करून त्याच्याबरोबर खाऊन दिवस काढायचा. पैसाच नव्हता. मधल्या काळात नोकरी नव्हती, अशी परिस्थिती काही काळ होती आणि एकटेच राहत होतो आम्ही. अशावेळी लक्षात ठेवा, कोणीही साथ देत नाही. तुमचे जवळचे असलेली माणसं बरोबर तुमच्याकडे पाठ फिरवतात. त्यांना वाटतं ह्याने पैसे मागितले तर काय करायचं. तुमचं कोण आणि तुमचं कोण नाही हे त्यावेळी समजतं. हा अनुभव सार्वत्रिक आहे, मलाच एकट्याला आला असं नाही, सार्वत्रिक आहे. तुमच्या गरजेच्या वेळी तुमची जवळची माणसं तुम्हाला ओळखतात. अशावेळी ज्यांनी पाठ फिरवली, समजावं, तो कुठेही सख्खा भाऊ असो, नाही. अशावेळी अनेक वेळा बाहेरची माणसं आपल्याला मदत करतात, पण घरातली माणसं आपल्याकडे पाठ फिरवतात. राग येतो काही वेळा. अशा हे आपल्या पाठीवरचे सख्खे भाऊ, याचीही काही वेळा खंत वाटते. हे मी केवळ माझं उदाहरण म्हणून सांगत नाही, मी जगाचं उदाहरण म्हणून सांगतो. हे आहे. नवरा बायको एकमेकावर प्रेम करतात, मुलं आपल्यावर प्रेम करतात, आपण मुलांवर प्रेम करतो. या प्रेमाचा अर्थ जर समजावून घेतला, खोल मुळात जर गेलं, तर एकमेकांची गरज म्हणून अनेक वेळा हे प्रेम केलं जातं. निरपेक्ष त्यात काय असत नाही. मुलांचंही आपलं प्रेम हे निरपेक्षच असतं असं नाही. अर्थात इतर जगातल्या कोणाहीपेक्षा आपण मुलांवर किंवा मुलं आपल्यावर प्रेम करतात, ह्याच्यात थोडंसं जास्ती अंतर आहे. हे अंतर आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि जे आपल्याकडे नाही त्याची खंत आपण करत बसतो. परमेश्वराने 2 हात 2 पाय दिले आहेत, इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे, सगळं जग सुंदर, त्यातलं सौंदर्य पाहण्यासाठी आपल्याला डोळे दिलेले आहेत, सुंदर सुंदर आवाज ऐकण्यासाठी आपल्याला कान दिलेले आहेत, कुठलीही गोष्ट खाण्यासाठी आपल्याला दात दिलेले आहेत, छान छान वास घेण्यासाठी आपल्याला नाक दिलेला आहे, उत्तम विचार करण्यासाठी आपल्याला मेंदू दिलेला आहे. आपण तिचा कसा वापर करतो ह्याच्यावर तुमचं सुख अवलंबून आहे. सुख मानलं तर साध्या छोट्या गोष्टीत पण सुख असतं. आता मी अनेक वेळा स्वयंपाकाचे प्रयोग करतो. लोक मला वाटतं हा आध्यात्मिक माणूस, इकडं तर अध्यात्माच्या गोष्टी करतो, इकडे स्वयंपाक करतो, इकडे काय करतो, इकडे फिरायला जातो. अरे ह्या सगळ्यामध्ये माझं सुख दडलेलं आहे. माझं सुख कशात आहे मला माहिती आहे. आणि असं सुख प्रत्येकाला शक्य आहे. आणि हे सुख मिळवणं हा तुमचा हक्क आहे. आपला जन्म आनंदासाठी आहे, आनंद घेण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी. पहिले आनंद द्यायला शिका. आपण आनंद द्यायचा विचार नाही करत. आपल्याला देवही कशाला हवा असतो, त्यांनी मला आनंद द्यावा. सत्पुरुष कशाला हवा असतो, तर त्यांनी मला उत्तम नोकरी द्यावी, माझी बायको छान असावी, घरदार माझा असावं, माझा धंदा चांगला असावा, पार तर मी त्याला माझा पार्टनर करून घेतो. अरे त्याला काय गरज आहे का तुझ्या पार्टनरशिपची? तू कसलं दगड त्याला पार्टनर करणार? पण लोक करतात आणि छान आपल्या उद्योगधंद्यात राहतात. त्यांना कशाचीही आठवण नसते. त्यांच्या सुखाची व्याख्या ठरलेली आहे. त्यात जे बसेल ते सुख, त्यात जे बसणार नाही ते दुःख. आणि हा निकष जगातल्या प्रत्येक गोष्टीला ते लावतात. त्यामुळं प्रेम काही शिल्लक राहत नाही. प्रेम ही गोष्ट कष्टसाध्य आहे.
कोणाशीही तुम्ही जमवून घेऊ शकले पाहिजे. आपण साध्या आपल्या घरातल्या लोकांशी जमवून घेत नाही तर बाहेरच्या जगाशी काय बनवणार. या पिढीत तर पैशाचा माज खूप लोकांना आलेला असतो. मी एवढा पैसा मिळवतो कारण वाटतं सगळं सुख आपल्याला पैशाने मिळणार आहे. अरे नाही मिळत हो पैशाने. तुमच्या पैशाने प्रेम मिळत नाही आणि प्रेमाशिवाय सुख नाही, मग ते परमेश्वराचं असलं तरी. हे प्रेम मिळवण्यासाठी आत मनाची तयारी करावी लागते. हे मन जेवढं वळवा, मन जेवढं अलिप्त तटस्थ राहू शका, प्रत्येक गोष्टी जीवनाकडे पाहण्याचा तटस्थपणा तुम्हाला ज्या क्षणी येईल त्या क्षणी जीवनाचं रहस्य तुम्हाला समजायला लागेल. जीवनात काय आपण येताना काय आणतो. उघडे नागडे येतो. ना आपल्याकडे पैसा असतो, ना कीर्ती असते, ना काही असत नाही. आपण कशाला आपल्या असण्याचा का म्हणून आपण अभिमान बाळगावा. अरे जे दिलंय तुला ते परमेश्वराच्या कृपेने मिळालेलं आहे. आपल्याला वाटते माझ्या प्रयत्नाने मी मोठा झालो. तुझ्या प्रयत्नाने तू मोठा होऊ शकत नाहीस. तुझ्या अवतीभोवती जे लोक तुझ्यासाठी कष्ट करतात, तुझ्यासाठी घाम गाळतात, ते तुझे आईवडील असतील, भाऊ बहीण असतील, अजून कोणी असतील. जगात प्रेम नाहीच असं नाही. जगात प्रेम आहे, भरपूर प्रेम आहे जेव्हा तुमची द्यायची तयारी असेल. साधा देवाला तुम्ही एक नारळ फोडला तर तो त्यातला अर्धा ठेवून घेतो आणि तुम्हाला अर्धा देतो. मग तुम्ही जेव्हा दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करता तो देव असो, तो तुमच्याकडून का प्रेमाची अपेक्षा करणार नाही. तुम्ही त्याला द्या पहिले प्रेम. पहिले सगळं तुमचं सर्वस्व देण्याची तयारी ठेवा. आणि हे जेव्हा द्याल तेव्हा हळूहळू तो तुम्हाला प्रेम द्यायला लागेल. पण हे निरपेक्ष पाहिजे. तुमच्या अपेक्षा असतील, मी अमुक देईन म्हणजे अमुक होईल. लोक परमेश्वरालाही लाच देतात. माझं अमुक काम कर म्हणजे मी तुझी अमुक वारी करीन. हा सौदा झाला हो. हे काय देवाचं प्रेम झालं का. आणि असल्या तुमच्या वाद्याला बळी पडायचं त्याला काय कारण आहे. तुमच्या ह्याच्यात असेल तर तो देईल. तुमचं कर्म जे काय असेल त्या कर्माची, प्रत्येक कर्माची परतफेड तो तुम्हाला देत असतो. वाईट कर्म केली असतील तर सगळी भोगायला लागतील. तुमचा गुरुसुद्धा ही कर्म तुमची सोडत नाही. गुरुला त्या क्षणी दयामाया तुमच्याविषयी असत नाही. तुमचे कर्म तो तुम्हाला भोगायलाच लावतो. हे विसरू नका. गुरु म्हणजे काय सगळा कुठला एक साक्षात काही सोनं दगड हेच केला की सोनं उत्पन्न झालं अशा टाईपचं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला झेजवावी लागतं. तुमचं मन, तुमची काया, तुमचं सर्व काही, सर्वस्व त्या देवाला द्यावं लागतं. आणि हे देत असाल, मनाची तयारी की सगळं काही तो आहे आणि त्याच्या कृपेमुळे माझं जीवन आहे, ही ज्या क्षणी तुमची मनाची तयारी होईल. आणि ते सत्य आहे. तुम्ही काय मिळेल तुमच्या इच्छेने. तुम्ही कुठल्या आईबापाच्या पोटी जन्माला आले का तुमच्या आईबापांनी तुमची इच्छा केली म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जन्माला आले. हे सगळं तुमचं कर्म घडवत असतो. ह्या जन्मी जे काही कर्म कराल ते तुमच्या आत्म्याभोवती, जीवात्म्याभोवती लिप्त होत जातं. आणि ती कर्म भोगण्यासाठी दुसरा जीव जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ येईल त्यावेळी त्या जीवात त्या कर्मासकट तुम्ही प्रवेश करता. त्यामुळे हे लक्षात ठेवा. परमेश्वर हवा असेल तर सत्कर्म करा. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. हे अतिशय सत्य आहे. तुम्ही दुसऱ्याच्या तोंडी मंगल बोलवू शकले पाहिजे. तुमचा राग, लोभ, मद, मोह, देश जे काही सट्रीप आहेत हे सगळे सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निख्खळ पाहिजे, निख्खळ. आणि गुरुला अशी निख्खळ व्यक्ती पाहिजे असते. मनातून त्याची इच्छा असेल की मला निखळ व्हायचं आहे, अशा साधकाला गुरु मदत करत असतो. त्याला मनातून काही अपेक्षा असतात. विशेषतः या गुरूंकडून आपण सर्वजण चमत्काराच्या अपेक्षा ठेवत असतो. चमत्कार हे अध्यात्म मुळीच नाही. मी अनेक संतांची चरित्र तुमच्यापुढे उलगडलेली आहेत. या सगळ्या संतांच्या शिकवणी तुम्ही बाळगाव्या, अंगी बाळगाव्या. यासाठी ही चरित्रांचा सगळा
परिश्रम जे काही घेतला आहे मी, तर तुम्ही पहा, मी त्यांच्या चमत्कार एकाचीही सांगितलेले नाही. मोठमोठी माणसं जी मोठी झाली आहेत ती त्यागाशिवाय झालेली नाहीत, ती अनाग्रहाशिवाय झालेली नाही. विवेक वैराग्य, विवेक आला की वैराग्य त्याच्या मागे येणार, आणि वैराग्य आल्याशिवाय परमेश्वर येणार नाही. परमेश्वराला वैराग्य का म्हटलेलं आहे? परमेश्वर कोणी भक्त अभक्तांचा मेळा सगळ्यांनाच, तो सगळ्यांनाच सांभाळत असतो. तो केवळ त्याचे काही भक्त आहे म्हणून त्यांना जवळून पाहतो, त्यांची भलं करतो आणि बाकीच्यांचं करत नाही असं नाही आहे. त्याला सगळे सारखे आहेत. हे सगळे सारखे असणं हे वैराग्य आहे. गुण आणि दुर्गुण सारखे असणं हेही वैराग्य आहे. कुठल्याही गोष्टीचा आग्रह करू नये हेही वैराग्य आहे. वैराग्य आणखी जेव्हा तुम्ही बाणवाल तेव्हा हळूहळू तुमच्या मनात हा अलिप्तपणा यायला सुरुवात होईल. अलिप्तपणा आल्याशिवाय अध्यात्माचं काहीही पाऊल पडत नाही. तुम्हाला जे मंत्र दिले जातात, तुम्हाला जे नाम दिलं जातं, ह्या नामाचा उच्चार का करत राहायचं? तर मन हळूहळू त्या नामामध्ये गुंतलं पाहिजे आणि मग सगळ्या जगाचा विसर पडला पाहिजे. यासाठी ते नाम आहे. तुमची जशी काही प्रकृती असेल, पूर्वकर्म असेल, पूर्वसाधना असेल, त्यानुसार ते दिलं जातं. प्रत्येकालाच काही रामाचं, काय कृष्णाचं किंवा असं नाव नसतं. त्याच्या त्याच्या गुणधर्माप्रमाणे हे दिलं गेलं पाहिजे. मागे एक मी देवता दर्शनाचं शास्त्र या विषयावर बोललो आहे की देवता दर्शन शास्त्र म्हणजे काय, कुठल्या देवतेचं काय केलं म्हणजे कसं होतं, ह्या देवता काय आहेत, हे सगळं मी तुम्हाला माझ्या अनेक विषयांना मी काय म्हणतात त्याला टच केलेलं आहे. हे सगळं वाचा तुम्ही. आज मी सुखात आहे. कोणत्याही क्षणी आज मी गेलो तर माझी कसलीही इच्छा राहणार नाही, इतका मी अलिप्त आहे. म्हटलं तर मी सगळ्यात आहे लिप्त. लोकांना वाटताना मी प्रचंड लिप्तही वाटेल, परंतु मला मनापासून माहिती आहे की ज्या क्षणी मला बोलावणं येईल त्या क्षणी ह्या जीवन सोडण्याचा मी अतिशय आनंदाने कुठलीही माया मागे न ठेवता सोडी. हे धैर्य माझ्यात कोणीच होणार. हे धैर्य मला माझ्या सद्गुरूंनी दिलं. सद्गुरू ही अतिशय न समजण्यासारखी संकल्पना आहे. जसे जसे तुम्ही त्याच्या सहवासात येत जाल, जसे जसे त्याच्या अधिकाधिक जवळ जाल, तसा तो तुम्हाला आत्ममय करून टाकतो. त्यामुळे तो कधी कोणाचा वशिला लावत नाही, कोणाला फार जवळ कधी घेत नाही. नुसता लांबून कासवासारखं तो प्रेम करत असतो. असं म्हणतात की कासवीन आपल्या केवळ दृष्टीने आपल्या मुलांची पोटं भरत असते. तसा आपला गुरु आहे, कासवासारखा आहे. म्हणून प्रत्येक देवालयामध्ये समोर कासव असतं. त्याला 6 पाय आहे आणि 6 म्हणजे 1 डोकं, शेपूट आणि 4 पाय, असे 6 एकूण बाहेर येणारे अवयव आहेत. आपल्यामध्येही हे षड्रिपू आहेत. हे षड्रिपू ज्या क्षणी सोडवाल, कासव कसं सगळं आत घेऊन रस्त्यावर दगडत असतो, तसे जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा तो परमेश्वर तुमच्याकडे पाहत असतो. कारण कासवाकडे दृष्टी असते देवाची. देवळात कासव कुठे ठेवलेलं असतं त्याची जागा हे पहा तुम्ही. त्या देवाची दृष्टी त्या कासवाकडे असते. म्हणून कासव एका विशिष्ट जागी ठेवलेला असतो. तसे तुम्ही कासव व्हायला शिका. आनंदी कुठलाही आध्यात्मिक खरा जो पोचलेला माणूस असतो तो अतिशय आनंदी असतो. नर्म विनोद त्याच्या हातून घडत असतात. त्याला जगात दुःखच नसतं. त्या दुःखांकडे पाहण्याची त्याची दृष्टीच वेगळी असते. आपले एक भोग म्हणून तो त्या दुःखाकडे पाहत असतो. दुःख त्याला होत नाही असं नाही, परंतु ते दुःख पटकन पचवून तो त्याच्या पुढे जातो. तो ना भूतकाळात रमत ना भविष्यकाळात जात. तो नेहमी मधल्या काळात असतो. सध्याचा जो काळ आहे त्या काळात तो असतो. आणि हे या काळात राहण्याचं विशिष्ट असं मानसिकता तुमची जर तुम्ही बनवली
तुमची दुःख कुरवाळत न बसता जो काही थोडाफार छोटाफार आनंद प्रत्येकाला दिलेला असतो, तो त्या आनंदाकडे पाहण्याची जर दृष्टी तुमची झाली, अरे उलट कमलो मी पलट देखले मौजा घट घट मी नाथ विराजा. अरे तो परमेश्वर तुमच्यातच भरलेला आहे. अवघे विश्वची माझे घर ऐशी जयाची मतिस्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला. हा अनुभव जर संतांना येऊ शकतो तर तुम्हाला का नाही येत? तुम्हाला येत नाही कारण तुमचं मन तुम्ही मारलेलं नाही. मन मानुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे मन मारण्याची, या मनाला संयम ठेवण्याची सवय तुम्ही लावली पाहिजे. कुठलीही गोष्ट अति करू नका. अति सर्वत्र वर्जयेत. मग ते सुख असो, खाण्याचं सुख असो, अजून कशाचं असो, अति वर्ज. असं म्हणतात की रोज एक पेग प्याला माणूस त्याची प्रकृती चांगली राहते. अरे पण ह्या एक पेगवर कोणी राहत नाही ना. मग ते 2चे 3, 3चे 4 होऊन तो केव्हा दारुडा होतो आणि दारू त्याला पिते हे त्याला समजतही नाही. आपल्या वागण्यात एक सोज्वळपणा पाहिजे. आपल्या खाण्यात सोज्वळपणा पाहिजे. आपलं जे खाणं आहे ते कोणाच्या हातून आलं आहे ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. माझा असा एक अनुभव सांगतो तुम्हाला. बँकेत नोकरी करत असताना आमच्यासमोर एक भेळवाला असे. त्याच्याकडे जाऊन भेळ खाल्ली की मला त्या दिवशी सगळ्यांना खूप शिव्या द्यायची इच्छा व्हायची. इतकं अन्नात भावना दडलेल्या असतात. एखाद्याचं अन्न अतिशय सुग्रास आणि छान वाटतं. एखाद्या घरात प्रवेश केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं. तेच एखाद्या घरात प्रवेश केला की तिथून केव्हा एकदा निघून जातो असं होतं. हा अनुभव तुम्हा सर्वांना असेल. हे का होत असतं, त्या घरातलं वातावरण तसं का होतं याचा विचार आपण केला पाहिजे. ज्या घरी सतत भांडण आहे, ज्या घरी सतत नवरा बायकोचं काही ना काही वाजत राहतं आणि ते ओपनमध्ये वाजतं, त्या घरात शांतता लाभू शकत नाही. आपण एकमेकावर प्रेम करतच नाही. हो, खरं प्रेम केलं असतं तर आपण भांडू का? वाद विवाद असणं, मतभेद असणं ही गोष्ट वेगळी. मतभेद कोणाचेही असू शकतात. 2 वेगळ्या घरातून आलेल्या व्यक्ती, त्यांच्यात मतभेद असणारच. परंतु हे मतभेद एकमेकांचे पोटात घालण्याची जेव्हा आपल्याला ताकद येईल तेव्हा तुमचा संसार सुखाचा होईल. एक लक्षात ठेवा, आपल्या मुलांसमोर कधीही भांडू नका. इनडायरेक्टली त्यांच्यावर तो संस्कार होतो आणि त्यांच्या आयुष्यात मोठी झाल्यावर त्यांचा तो संस्कार उघड व्हायला लागतो. संस्कार अतिशय बालपणापासून होत असतात. अतिशय चांगल्या घराण्यात जन्माला आलेली मुलंही काही वेळा बिघडलेली दिसतात. याचं कारण कुठेतरी असे काही खोल संस्कार असतात. संस्कार केवळ घरात होतात असं नाही, शाळेत होतात, समाजात इतर वावरताना होतात, बाहेर जाऊन भांडणं पाहिली की कुठेतरी ते होत असतात. हे सगळं टाळायचं असेल तर अलिप्त राहायला शिकलं पाहिजे. अलिप्त राहणं फार अवघड नाही आहे. हे राहायची तुमची तयारी पाहिजे. तयारी ज्या क्षणी असेल त्या क्षणी तुम्ही अलिप्त राहू शकता. मी अत्यंत खऱ्या याने सांगतो की माझ्या आयुष्यात कोणाशी कधी भांडण झालं नाही. गरमागरमी झाली असेल पण भांडणं दुसऱ्या क्षणी आम्ही ते विसरून गेलो. मला कोणीही त्या अर्थाने शत्रू नाही आहे. माझं तोंड मी सातत्याने सुरुवातीपासून गोड ठेवलेलं आहे. लोकांशी संबंध ठेवणं हे मला फार आवडतं. अतिशय गोड बोलून मी ते संबंध, निरनिराळ्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी लक्षात ठेवून ते सगळे संबंध मी ठेवतो. हे तुम्ही का नाही करू शकत? हे तुम्हीही करू शकता. आनंदाचा झरा आपल्या घरीच आहे. हो, थोडासा वापरायला शिका. या घरातल्या आनंदाचा झऱ्याचा शोध घ्या. कशात तो लपलेला आहे हे पहा. तुम्हाला काय काय आवडतं, तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींना काय काय आवडतं, ह्या आवडी जोपासण्याचा प्रयत्न करा. क्षुल्लक मतभेद असतील तर ते विसरायला शिका. एखाद्या वेळी खूप राग आला की तो राग दिवसेंदिवस मनात राहणारे लोक मी पाहिले. गुरुचरित्राची पारायण केल्यावर त्याला काही लोकांना डोक्यावर गेल्यासारखं वाटतं की मी केवढा माझा अधिकार, इतके 5000 पारायणं मी केले आहेत.
हे पाळताना सोहळ्यासाठी त्यांनी घरात भरपूर कटकटी केलेल्या असतात. या कटकटी घरातले लोक विसरत नाही. का विसरावं त्यांनी? तुमचा जो काही उपासना जे काय आहे ती तुमच्या स्वतःपुरती आहे. ती घराचाराच्या मागे त्याचे नियम लावण्याचं काहीही कारण नाही, परंतु आपण ते करतो. हे म्हणजे खूप चांगलं. जणू काय मी अध्यात्माला लागलो म्हणजे आता 42 पिढ्या माझ्या उद्धार करण्याचं सगळं काम मला चाललं आणि मीच ते सगळं करणार आहे, माझ्यामुळे उद्धार होणार आहे, अशा कल्पना असणारे लोक मी बघितले. हे कितीही अध्यात्मात गेले तरी ते सुखात राहू शकत नाहीत, ते आनंदात राहू शकत नाहीत. त्यांचा चेहरा पाहिला की आपल्याला आनंद वाटला पाहिजे असा आपला चेहरा. त्याच्यासाठी काळं ओरं असण्याची गरज नाही. अनेक नकटी काळी माणसंही स्मार्ट असतात. स्मार्टपणा हा आत असतो. तुमचं मन स्मार्ट असलं, मन आनंदी असलं की तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर आपोआप लख प्रकाश पसरलेला असतो. मला असं वाटतं या सगळ्याचा तुम्ही जर प्रयत्न केला, केवळ नामस्मरण हा त्याचा उपाय नाही. त्याने तुम्हाला जर अहंकार येत असेल ते नामस्मरण चुकीचं आहे. नामस्मरणाने आमूलाग्र बदल तुमच्या घडला पाहिजे. तुमच्या वृत्तीमध्ये हा बदल त्या कुठलाही आध्यात्मिक माणूस असतो त्याच्या वृत्तीत जर बदल घडला नसेल तर त्याच्या अध्यात्माची किंमत शून्य आहे. त्यांनी कितीही वर्ष घातलेली असो. अनेक लोक म्हणतात वर्षानुवर्ष आम्ही करतो, आम्हाला कसलेही अनुभव नाहीत. का येणार नाही? का यावेत? कारण तुमचं मन साफ नाही आहे. हो, याचं मन साफ आहे, शुद्ध आहे. वर्तमानात जो जगतो, खरंच ज्याला परमेश्वराची गुरुची प्रीती आहे तर त्याला त्या गुरुकडून, त्या परमेश्वराकडून प्रतिसाद नक्कीच मिळेल. तेव्हा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि हा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. तुमच्या जीवनात आनंद भरलेला आहे, छोट्या छोट्या गोष्टीत भरलेला आहे. या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायचा प्रयत्न करा. आपण एकदम मोठ्या आनंदाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो आणि मग हातात काहीच राहत नाही. अरे हे उंजळी घेतली, त्या उंजळीतल्या सगळ्या भोकामध्ये फटी आहेत ना, सगळं पाणी त्यातून जात आहे. उंजळ काय कामाची? उंजळ अशी धरा की त्यात धरली तर पूर्णपणे त्यात शिल्लक राहील पाणी, ते साठत जाईल. साठवा, पुण्य साठवा. पापाय परपीडनम, परपीडन हे पाप आहे, लक्षात ठेवा. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम अशी भगवान व्यासांनी व्याख्या केलेली आहे. या सगळ्या लोकांनी जीवन त्यांचं समृद्ध केलेलं आहे. केवळ बाह्य अवतार, भगवे कपडे घातले, भस्म लावली, गळ्यात जानवं घातलं म्हणजे होतं असं नाही. अध्यात्माला कुठलीही जात नाही, अध्यात्माला कुठलं उच्च नीच नाही, कुठला रंगभेद नाही, कशाचंच काही नाही, धर्मभेद नाही. अध्यात्म काय फक्त हिंदू धर्मातच ठेवलं आहे? सगळ्या धर्मात आहे. आत पायस माइंड, शुद्ध मन, ही अध्यात्माची कसोटी आहे. या कसोटीला तुम्ही उतरा. या क्षणी उतराल त्यावेळी आनंदाचे झरे आतून वाहायला लागतील. हे झरे तुमचे लोकांना दिसतील. तुमच्याकडे पाहून लोकांना समाधान मिळेल, तुमची वाणी ऐकून लोकांना समाधान मिळेल. असं हे तुमच्या हातातलं सगळं आहे. प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने काहीही असाध्य नाही. ते या ठिकाणी हा विषय मी संपवतो. नमस्कार. पुन्हा भेटू.